रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मोहिनी एकादशी 19 मे 2024 रोजी आहे। या दिवशी 5 शुभ संयोग घडत आहेत, जे काही राशींचं भाग्य उजळवतील। मोहिनी एकादशीला या राशींना नोकरी आणि पैशाच्या बाबतीत अनेक फायदे होतील। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी 19 मे 2024 रोजी आहे। मोहिनी हा भगवान विष्णूचा एकमेव स्त्री अवतार आहे, जो त्याने समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता। यावर्षी मोहिनी एकादशीला अतिशय शुभ योग तयार होत आहेत, जे काही राशींसाठी फार भाग्याचे ठरतील। मोहिनी एकादशीला बनत असलेल्या योगांचा 3 राशींना विशेष फायदा होईल। या शुभ योगांच्या निर्मितीमुळे 3 राशींच्या धनात वाढ होईल। त्यांना कौटुंबिक सुख लाभेल आणि नोकरीत बढतीची देखील शक्यता आहे। या दिवशी नेमके कोणते योग जुळून आले आहेत आणि त्याचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया। उदयतिथीनुसार 19 मे रोजी मोहिनी एकादशीचा व्रत ठेवलं जाईल। या दिवशी अमृतसिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत। याशिवाय या दिवशी शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत राहणार असल्याने शुक्रादित्य योग आणि राजभंग योग देखील बनत आहेत। या योगाचा शुभ परिणाम अनेक राशींच्या व्यक्तींवर पडेल। त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि त्यांच्या संपत्तीत अपार वाढ होईल। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी मोहिनी एकादशी फलदायी ठरेल। मेष रास। मोहिनी एकादशी धनाच्या दृष्टीने मेष राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल। शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमचं उत्पन्न वाढेल। कमाईचे नवीन स्रोत उघडतील। मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते। प्रलंबित कामं पूर्ण होतील। व्यवसाय विस्तारासाठी केलेली योजना यशस्वी होईल, ज्यामुळे दीर्घकाळ आर्थिक लाभ होईल। वृश्चिक रास। मोहिनी एकादशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक शुभ संधी घेऊन येत आहे। तुमची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल। संततीची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकेल। कौटुंबिक सुख लाभेल। नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल। पगारवाढीची दाट शक्यता आहे। सिंह रास। मोहिनी एकादशीला तयार होत असलेल्या योगाच्या शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा चांगलं होईल। नोकरदार लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील। कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल। विवाहितांसाठी हा काळ अनुकूल राहील। दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।